कार्य करतं त्याच्याकडे लक्ष आहे का जीव ज्याचं प्रतिबिंब आहे त्या आत्मचैतन्याकडे लक्ष आहे? फक्त दृश्याकडे लक्ष आहे, उजेडाकडे लक्ष नाही. ज्याने पाहतोय त्याच्याकडे लक्ष नाही, ज्याच्याने पाहतोय त्याच्याकडे लक्ष नाही, जो पाहतोय त्याच्याकडे लक्ष नाही. पाहण्यामध्ये अडकला, पाहण्यामध्ये दृष्टा गुल झालेला आहे. पाहून 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 भ्रमित झालाय, स्वतःला पाहिना आणि दुसऱ्याला पाहिल्याशिवाय राहीना. एक प्रक्रिया येते बघ, तुम्ही सगळे आहात ना बरोबर? एक गोष्ट येते समोर, असं असं तुम्ही हात केले की मला फार आनंद होतो. आरसा, आरशात दिसलेलं प्रतिबिंब आणि आरशाच्या समोर असलेले तुम्ही आपण सगळे. आरसा काय दाखवतो आपल्याला? आता अनुभवाच बोलायचं बरं का, शास्त्र प्रमाण अनुभव थोड्या बाजूला ठेवून आरसाने आपला संबंध घनिष्ठ आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आरसा काय दाखवतो आपल्याला? प्रतिबिंब. थोडं बोला की प्रतिबिंब. काय दाखवतो? नसलेलं दाखवतो. बाबा गेला पुढे आपलं काम. नसलेलं दाखवतो. कोणाला दाखवतो? नसलेलं दाखवतो. बरोबर. कोणाला दाखवतो? बोला ना. नसलेलं. बर, नसलेलं त्याचं दिसलंय का नसलेल्याचा काय आधार आहे दिसण्याचा? आरशाचे दिसलं, ते दिसलं की नाही? नसलेलं दिसलं, बरोबर. पण नसलेलं दिसलं उगीच त्याचं ते दिसलंय का त्याला काय आधार आहे बाहेरच्या? असलेलं त्याच्यासमोर उभं राहिलं पण नसलेलं दिसलंय, बरोबर आहे की नाही? असलेल्याच्या आधाराने नसलेलं दिसलं. पण नसलेलं दिसलं तर नसलेलं दिसलं का असलेल्याला दिसलं? असलेल्याला दिसलं. मग असलेला नसलेल्याला पाहायच्या अगोदर होता तसाच आहे का नसलेल्याला पाहून परत नीट झाला? असलेल्या आरशानं काय दाखवलं मी विचारतो? नसलेलं दाखवलं, बरोबर आहे? बरं, जे दाखवलं जसं आहे तसं दाखवलं का काय वेडवाकडं दाखवलं? वेळेवाकडे दाखव. जसं आहे तसं नाही दाखव, उलट दाखव. हा, उलट दाखवलं. नाही दाखव. असं तुमचं तोंड जर पश्चिमेला असेल तर असा कसा दाखवतो? पूर्वेला दाखवतो. हा, बरोबर आहे की? हा, परागमुखत्व, प्रत्येक परागमुखत्व. हा, बरं, आरशातलं वेगळं वाटतं का आपणच आहे असं वाटतं? आपणच असं वाटतं, आपणच आहे असं वाटतं. वेगळं वाटत. अनुभव सांगते ना, काय करायचं आपल्या शास्त्रानंतर बघू ना, ते कुठे जातं त्याचं? आपणच आहे असं जवळ घे चालू ठळक बघायचं त्याला आणि काठी घेऊन बघायचं. मी तर सांगतो, आरशाला काठी घेऊन बघायचं. आरशात त्याला त्याचा समाचारच घेतला पाहिजे. काय रे बाबा, मी म्हातारी नसताना म्हातारी दाखवतो म्हणजे पागल झाला का काय? आरशाचे 3 दोष आहेत. आरसा काय दाखवतो? स्वभिन्नत्व, दर्पणस्तत्व आणि परागमुखत्व. हे आरशाचे 3 दोष आहेत. स्वभिन्नत्व म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं असं वाटतं आपल्याला. दर्पणात आहे असं वाटतं आपल्याला. तुम्ही आरशात असता का आरशात नसता? आम्ही कसं बसू आरशात? आम्ही बसूच शकत नाही. तुम्ही आरशात नसता का असता? पुढची मंडळी हुशार आहे. तुमच्या अनुभवावर सांगा. तुमचा
तुमचा अनुभव सांगा. तुम्ही अशा पाहता ते वाचता की नाही तिथे? असा हळूहळू होय म्हणा, मी आहे ना तुमच्याकडून, त्याची काय चिंता करायची. अशात आहे असं वाटतं की नाही? वाटतं की नाही? मग दर्पण असतात व आणि माझ्यापेक्षा वेगळं वाटतंय, स्वभिन्नत्व आणि परामुखत्व वेगळं वाटतं, उलट दाखवते, वेगळं वेगळं दाखवते. तिथे आहे असं वाटतंय आणि भिन्न दाखवते. तिथे नसताना आहे दाखवते, तिथे एक असताना वेगळं दाखवते आणि जसं आहे तसं दाखवत नाही. हे तीन दोष आरशाच्या. असा काय करतो आम्हाला? वर जे दिसतंय ते आरशात दिसतंय का आमचं आमच्यातच दिसतंय? एक दुसरी अजून गोष्ट आली. चला, ते आम्हाला आरशात दिसतंय ते आरशात दिसतंय का आमचं आमच्यातच दिसतंय? लक्ष द्या. आमच्या आरशाच्या माध्यमातून आमच्या दिसते. हा, बरोबर आहे. एकची करून एकची करुणी दुसरे, एकची करुणी दुसरे, दर्पणाचे नि आधारे, मुख पाहती गव्हाळे, तैसे नको हो. तसं पाहू नको. एकच दुसरं दिसतंय दर्पणाच्या आधारे आणि ती मुख पाहणं गव्हाळे, मूर्खपणाचं काम आहे. तसं नको. मग कसं? इदम तेशी वाळिले, मी पणे दिन डहाळले, रूप पाहिजे आपले आपण पेया. असं दाखव. असं पहा. हे बहिर्मुख होतं, हा, ते अंतर्मुख पाहिजे. ते पहा. तसं पाहिजे. इदम तेशी वाळिले, हे इदम टाक, याला वाळून टाक, याला वाळून टाक म्हणजे नाही असं लक्षात घे. मी पणे दिन डहाळले, मी मेला तुझा आणि मी मेला की तू राहत नाही. दर्पणी पाहता रूपन दिसे. हा, दर्पणी पाहता रूपन दिसे. रूपने दिसे. वा, हा परत माझ्या विठ्ठल यायचं रूपने दिसे. वा. आपण मग दर्पणात दिसतंय का आमचं आमच्यात दिसतंय? हा मुद्दा होता. एवढी प्रक्रिया. आमचं आम्हाला दिसतं. हा, काय होतं पहा, एक सांगतो म्हणजे कळेल आता. हे काय पटकन सगळ्यांच्या लक्षात द्यावा. आमची जेव्हा वृत्ती बाहेर निघते, आमची जेव्हा चिदाभासाला घेऊन वृत्ती बाहेर निघते प्राणावर बसून, तिला वाहन लागतं बरं का. तिच्या 5 दारात 5 गाड्या उभ्या आहेत, वाहन उभी आहे तिची. अशी एकटी चालत जात नाही ती. वा वा, अशी बसते मस्त पैकी. व्यान उदान आपान प्राण समान याच्यात बसते. तिकडे विषय असेल तिकडे जाते डौलत मस्त पैकी. मग आरशाकडे गेली की आरशाचा एक गुण आहे, आरसा वृत्तीला परत फिरवतो. आरसा वृत्तीला परत फिरवतो. आपल्याला वाटतं आरशात आहे, पण पाहतो आपण आपला आपल्यातच पाहत असतो. ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा. कारण आरशात पाहत असतो तर आता सुद्धा तुम्ही त्याच्यात पाहिजे होते तिकडे. तुम्ही जेव्हा समोर असता तेव्हाच दिसत असता तिथे. एरवी नाही दिसणार आरशात. तुम्ही आता आरशात बघून आले की नाही सगळे? आलो, मी तर आलो. आरशात नाही पाहिलं तर आपण नाही. हा, तो तर विषय आहे. तो घेऊ आपण पुढे आला. आता एवढा क्लिअर. बाबाचा मुद्दा आहे की आरशात जर नाही पाहिलं तर आपण आहोत की आरशात पाहिल्यानंतरच आहोत? हा, अंधाराच्या काही सूर्यप्रकाश जाऊ नाही, पण मी आहे हे काही न वचेची जे. आम्हाला काय झाले? किती बी अंधार असू दे ना, त्याला काय झालं? तेव्हा उदाहरण आहे ना बाबा. काळ्या कुट्ट अंधारामध्ये अमावस्येच्या रात्री काळ्या कुट्ट ढेकळांच्या वावरामध्ये काळी घोंगडी पागून काळी घोंगडी पागून काळा कुट्ट माणूस काळ्या कुट्ट अंधारामध्ये आणि झोपलाय. मग मेला का तो? एवढ्या दिसत नाही का तो? त्याला तो दिसत नाही का? एवढ्या अंधारात, एवढ्या काळ्या घोंगडीत, एवढ्या काळ्या कलर मध्ये, एवढ्या काळ्या रात्रीमध्ये तो त्याला दिसत नाही का? तो गेला का? संपला का तो? नाही. हा, पण मी आहे हे काही नावाचे चीज आहे. मी सांगते पासून नावाच्या काही सूर्यप्रकाश जाऊ नाही, पण मी आहे हे काही नावाचे चीज आहे. आहे मला कधीच धक्का नाही लागला. मी आहे. त्याला तो दिसत नाही, जगाला तो दिसत नाही, तरी तो आहे. तरी तो आहे. आणि त्याला कोणी दिसत नाही तरी तो आहे. त्याला कोणी दिसत नाही, जगाला दिसत नाही, त्याला जग दिसत नाही, तरी सुद्धा तो आहेच. त्याच्या आहे पणाला बाधा नाही. चला, वृत्तीचा विषय. आरशाचा एक गुण आहे, आरसा वृत्तीला परत फिरवतो आणि आपलंच आपल्याला दाखवत असतो. आपल्यातच आपल्याला आपलं दर्शन होत असतं रूपाचं. प्रतिबिंब आणि बिंबवरी.
हा प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जे उजळी. प्रभेची जैसी उतरी सोहमूर्ती अवधारी तैसी होय. त्याच्या खालची होई मग ऐशियावरी सोहमूर्ती अवतारी मग येई सकट सरे अपैसया अपैसया ना तरी जाऊ मित्र त्याच्या खालची वन्य विजय. हा पण विद्या वेदून असून ज्ञान न उरे अज्ञान वेदून नवरे. हा ज्ञान आहे अज्ञान नासून ज्ञान ज्ञान आहे बरोबर. ही एक वृत्ती झाली. दुसरी वृत्ती आहे काचेला आरपार करते. काचेच्या ड्रायव्हरच्या समोर काच असते, आरपार जाते की नाही ती वृत्ती परत फिरत नाही ती काच काय त्याला मागून पारा नसतो पुढचं दिसतं त्याला. पारा. हा आणि एक वृत्ती या भिंतीवर पडली इथे तिथं स्थिर होती. ती काय हात परत फिरवत नाही काय ती स्थिर करते. तिथे वृत्ती स्थिर होते. एक आरशावर पडलेली वृत्ती परत फिरते आणि काचेवर पडलेली पारदर्शक ती आरपार जाते. अशा तीन वृत्तीच्या त्या तीन भूमिका आहेत. आपला जो मुद्दा चालला होता आपलं जे चिंतन चाललं होतं आरशाचा जो तीन गुण आहेत आरशाचे तीन दोष आहेत गुण नाही कोणते स्वभिन्नत्व लक्षात घ्या. माझ्यापेक्षा वेगळं स्वभिन्नत्व आणि मी तिथे आहे किंवा तेच मी आहे असं वाटतं ना तेच मी आहे आणि माझ्यापेक्षा उलट आहे माझ्यापेक्षा ते वेगळं आहे असं जे तीन दोष आरशाचे आहेत हे झाला दृष्टांत सिद्धांतात. मग आता एक गोष्ट आपल्याला आरशाच्या निमित्ताने कळाली. आरशात दिसलेलं आणि बिंबरूपाने बाहेर असलेला देह त्या देहाचं आरशाचं प्रतिबिंबाचं प्रकाशन करणारा या तिघाहून मी वेगळा आहे. आता केव्हा मी वेगळा आरशाचं मी प्रकाशन मीच करतो आरशाचं प्रकाशन मीच करतो आणि आरशाच्या बाहेर उभे असलेल्याचं मी प्रकाशन मीच करतो. आता देहाचं मी प्रतिबिंब प्रकाशन मीच करतो देहाच्या प्रतिबिंबाचं प्रकाशन मीच करतो आणि ज्याच्या देहाचं प्रतिबिंब पडलं त्या आरशाचं प्रकाशन सुद्धा मीच करतो. हा मग प्रतिबिंब खरं आरसा खरा का ज्याचं प्रतिबिंब पडलंय तो खरा मी खरं मी खरा त्यांना जाणणारा मी खरा त्याला जाणणारा मी खरा देहाला आरशाला आणि आरशातल्याला जाणणारा मी खरा. पण प्रतिबिंब आणि आरशाच्या सापेक्षतेने पाहिजे तर हा खरा. याला जागृती याला जागृतीचा आपल्या जागृतीला निकृष्ट हा विषय चाललाय पुढे पाठी चालले. मग आता सिद्धांतात येऊ आपण. दृष्टांतात आरसा प्रतिबिंब बिंब कळाला. आपल्याला सिद्धांतात आता काय आरसा कोणता आहे सिद्धांतात प्रतिबिंब कोणता आहे आणि सिद्धांतात बिंब रूपाने कोण आहे. कुटस्थ चैतन्य कुटस्थ चैतन्य बिंब रूप अधिष्ठान म्हणून आपण त्याला ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य चिदाभास. मग आरसा कोणता आहे इथे अंतःकरण आरसा म्हणजे मन कुटस्थाच्या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब. हा अजून आपल्याला सिद्धांतात पुढे जायचं. आता जगत ब्रह्माचा निकाल लावायचा आपल्याला. जगत ब्रह्माची भूमिका आपल्याला क्लिअर करायची. अंतःकरण उपाधी रूपी आरसा आहे आमच्या ठिकाणी. आता या आरशामध्ये हे सगळं जे दिसतंय ते प्रतिबिंब आहे. सगळं जग काय आहे प्रतिबिंब आहे. आताच विषय झाला प्रतिबिंब त्याचं ते दिसतं का त्याला काय दिसण्याला आधार लागतो. असलेली वस्तू असावी लागते तेव्हा नसलेली वस्तू दिसत असते. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त नाही. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त वस्तू दिसत नाही. अध्यस्त वस्तूला स्वतंत्र अधिकार नसतो स्वतंत्र सत्ता नसते. अध्यस्त वस्तू अधिष्ठान स्वरूप असते सिद्धांत वेदांताचा. चल त्याचं जरा आपण क्लिअर करू. आपल्याला काय करायचंय पाहायचंय जग वृत्तीचं पांघरून घालून जग पाहायचं
का ब्रह्माचं पांघरून घालून जग पाहायचं? दोन विषय आपल्या समोर आहेत. हा, बस. ब्रह्मदृष्टीने जग पाहिलं आणि वृत्तीदृष्टीने जग पाहिलं, जीवदृष्टीने जग पाहिलं, वा लय आठ. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, हा सगळा खेळ मग त्याचा सुरू झाला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे कधी. प्रमाता दृष्टाला साक्षी द्रष्टा. हा हा हा, एवढा सिद्धांत क्लिअर करू पुढच्या विषयात. आरशाचं बरोबर कळालं का तुम्हाला? दृष्टांत बरोबर कळाला का? बिंब प्रतिबिंब वाद म्हणतात. श्री प्रकाशात्म श्री चरण आहे, पद्मपादाचार्याचे शिष्य आहेत. श्री प्रकाशात्मा चरण माहित असावं म्हणून आपलं सहज सांगत. तर ते मग जड होतं म्हणून एवढे शब्द तुम्ही आवडून ते ग्रंथकाराचे शब्द आहेत, ते ग्रंथकाराचं नाव आहे म्हणून सांगितलं. वाद आहेत, वाद. अजातवाद, विवर्तवाद, सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद, परिणामवाद, आरंभवाद, एकवाद, अवच्छेदवाद, आभासवाद, समुच्चयवाद, क्रमसमुच्चयवाद. एवढं कुठं कशाला काय सांगताय? काय करायचं आपल्याला? काही नको. वादाशी काही मतलब नाही. आपलं ठीक झालं का झालं. वाद म्हणजे भांडण नव्हे. वादे वादे जाय ते तत्व. हा, तत्व निर्णयासाठी केलेलं चिंतन, तत्वाचा निर्णय करण्यासाठी केलेलं चिंतन, तत्वापाशी तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी केलेलं चिंतन, त्याचं नाव आहे वाद. करू आवडीने वाद. हा, करू आवडीने वाद. एकमेकांच्या डोक्यात दगड घालून. करू आवडीने वाद. कशाचा? सुखाचा संवाद. हा, सुखाचा संवाद. तुला तेच सांग. याला वाद म्हणायचं बरं का? आपल्याला वाद म्हटलं की वेगळा होत करतो. ते वाद आपण त्या ते तीन भूमिका आहेत. वाद, वितंड, जल्प आणि वितंड असे त्याच्या तीन भूमिका. वाद म्हणजे काय? तर तत्व निर्णयासाठी केलेलं चिंतन, त्याला वाद म्हणतात. आता आपला काय चालू आहे? वाद चालू आहे. तुम्ही थोडं वाद घालावा असं मला वाटतं, पण थोडं जेवणाचा परिणाम केल्यामुळे आता थोडा कमी झाला परिणाम. वाद झालं. एक एक चपाती एक एक चपाती दिली. विनोदच होत आहेत सगळे. तुम्हाला माहित आहे पुढे काहीतरी घडणार आहे. असं संध्याकाळी कीर्तनानंतर म्हणल्यावर मग दोन ठीक आहे. मुद्दा वाद हेच दोघांचा संवाद आहे. वाद म्हणजे वाद हा एकट्याचा नसतो, श्रोत्या वक्त्याचा चाललेला हा वाद आहे. आणि वाद हा तत्वनिर्णयासाठी चाललेला. आपण एकच अडथळा घेतलाय, मनाचाच खेळ मांडलाय. मनाचाच खेळ उघडून लावायचा. तोच मेन आहे. तो उचलला की बाकी सगळे गबाळ घेत. ते लीन झालं, बाकीचा खेळ थांबला. समजा मनाचा खेळ थांबला, बुद्धी काय करेल? बुद्धी काय करेल? तिला इकडून मटेरियल दिलं, निर्णय कशाचा करेल? पंढरपूरला जायचं की न जायचं हा संकल्पच मनात आला नाही तर निर्णय कशाचा करेल बुद्धी? पुन्हा आपल्याला मटेरियल नाही आलं, आपण काय करावं? हे चेन आहे. तुम्ही ह्याच्यावर बेल्टवर कधी काम केले? मेकॅनिकलला ते चालतं बघा. त्यांनी तो पाठ केला, त्यांनी तो केला, त्यांनी तो केला. मागच्याचा पाठ आहे, हा काय करताच येत नाही. मशीन हातात पण पाठ नाही मागचा. तशी यांचा बेल्ट आहे, तो बेल्ट फिरत राहतो. मनाने संकल्प विकल्प करायचे, बुद्धीकडे पाठ पाहिजे. बुद्धीने निर्णय करायचा, चित्ताने ध्यास करायचा. चित्ताने ध्यास केला, अहंकाराने धारण करायचं. आणि त्याने धारण केलं की प्राणावर बसून त्याचे विषय असतील तिकडे दाखवून. डोळ्याकडे डोळ्याचं, रूपाचं, कानाकडे शब्दाचं, त्याच्यानंतर त्वचेचं स्पर्शाकडे त्याचे विषय त्याच्याकडे द्यायचे. बाकी यांचं याचं चालू आहे. मग अखंड चाललेली प्रक्रिया. तू म्हणे मीच हा, तू म्हणे तू म्हण हे माझी. हा, संकल्प विकल्पाचे लुगडे सांडोनी मन उघडे, बुद्धी मागील करे उगीच पैसे. ह्याचं लुगडं फेडलं तर ते काय करेल? काय भाऊच्या संकल्प विकल्पाचे लुगडे फेडून मन उघड मोगळ. काय पा कसं माऊलीची एक एक गोळी पाहिली ना. सांडूनी कुळे दोन्ही. हा, सांडोनी कुळे दोन्ही. वेळाची अनुसरित तो नांगी. हा, बर. त्याचं एकदा लुगडं फेड, ह्याला काहीच करता येत नाही ना. पुढचं काय करते?
हे त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. आणि हे उचललं पाहिजे, याला काढलं पाहिजे, मन काढलं पाहिजे. वाद जो वाद आहे, वाद याला म्हटलं. जल्प जो आहे, जल्प अशाला म्हटलं जातं की स्वपक्ष मत मंडन करणं. म्हणजे मी जे म्हणतोय, मी जे सांगतोय, माझं म्हणणं शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे, त्याचं मंडन करणं, स्वपक्ष मंडन, माझ्या म्हणण्याचं मंडन करणं, सिद्धता करणं, याचं नाव आहे जल्प. आणि वितंड, तुम्ही जे म्हणताय परपक्ष खंडन, त्याचं खंडन करणं. नाही तुमचं बरोबरच नाही, तुम्हाला काय येतच नाही, खंडन करा. तसं तर सार्वमत खंडन आहे. सार्वमत खंडन आहे, कोणाचं सगळ्यांचं खंडन करा. आपले शंकराचार्य ज्याचं खंडन केलं त्याने खंडन मान्य नाही केलं, ते आजही मात्र आमचं बरोबर आहे. चारवाकाने कुठे खंडन मान्य केले बा? ते चारवाकवादी आहेतच ना. बौद्धांनी कुठे खंडन मान्य केले? ते शंकराचार्यांनी खंडन केले, पण त्यांनी खंडन मान्य आहे, म्हणून आमचं बरोबर आहे. ते कशाला अस्तित्वाला मान्य करत नाही. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसक यांचं खंडन केले थोडं थोडं का होईना, पण ते मान्य नाही, म्हणून आमचं बरोबर आहे. ते काय मान्य नाही, त्यांना मान्य नाही. जे वेदांतिक आहे, जे उत्तर मीमांसा आहेत, त्यांना ते खंडन मान्य. त्यांनी जरी खंडन केलं असलं तरी ह्यांनी मान्य केलं नाही, आणि म्हणून तर त्यांचे शास्त्र आजही त्यांचे अनुयायी कार्य करतात. तो पक्ष घेऊन त्यांचा कार्य करतात, कारण ते त्याला मान्य नाही. विरोधी पक्ष लागतो. हो, नाही ऐकायला कुठे म्हणाले, म्हणून आमचं बरोबर आहे. विरोधी पक्ष पाहिजे. हा विरोधी पक्ष मग जनतेचं कल्याण होते. हे पूर्ण विरोधात नाही करावा, हे आपण मिळालेले आहे. पूर्ण विरोधी नाही. असं तीन भूमिका फक्त सांगायची, जल्प, वाद आणि वितंड. हा मला तो सिद्धांत सांगायचा तुम्हाला. कोणता? वाद. वेळ पूर्ण वेळ सांग. आता उद्या फक्त लक्षात आणून देऊ किंवा इथून आपण चर्चा करू. आपण आज दृष्टांताचं चिंतन केले. कोणत्या? बिंब, मन, दिसलेलं, ज्याच्यात दिसलं ते आणि ज्याच्यामुळे दिसलं ते. आम्ही म्हटलं लक्षात ठेवा, उद्या आपल्याला सुरुवात करायची. दिसलेलं, ज्याच्यात दिसलं ते आणि ज्याच्यामुळे दिसलं ते, आणि ह्या तिघांना पाहणारा यापासून असलेला वेगळा. तिघांचीच भूमिकेत निकाल लागेला. सिद्धांतात तीनच भूमिका पार पडतात. प्रतिबिंब, मती उपाधी, बिंब. बिंब म्हणण्याला कारण प्रतिबिंब सापेक्ष आहे. प्रतिबिंब आलं म्हणून प्रतिबिंब बिंबे रिगे, दर्पणाचे नित्यागे. प्रतिबिंब बिंबे रिगे, काबुडे तिचे तरंगे वायूचा ठेला. प्रतिबिंब बिंबे रिगे, प्रतिबिंब बिंबे पूर्ण गेली. दर्पण, हा तिची सुरुवात आहे. दर्पणाचे नित्य आहे, दर्पणाचा त्याग केला. प्रतिबिंब बिंबिरी गे वा बुडी तिचे तरंगे वायूचा ठेला. वायू थांबला की तरंग पुढे देतात पाण्यामध्ये, ते पुढे जातात. दर्पण बाजूला काढलं की प्रतिबिंब गेलं. ही प्रक्रिया नाही. प्रतिबिंब गेलं का बिंब गेलं. बिंब म्हणणेपणा गेला, बिंब ज्याला म्हटलं ते मात्र तसं. हे लक्षात घ्या, मला हे सांगायचं. म्हणजे ज्याच्यामुळे त्याला बिंबपणा म्हणणं आलं ते प्रतिबिंब गेलं. प्रतिबिंब गेलं की बिंबाला बिंबपणा म्हणणं येत नाही. आणि ते दोन्ही जाण्यासाठी उपाधीचा नाश करून, या नाश उपाधीचा नाश म्हणताना बाद हा शब्द ठेवायचा. आणि ती सिद्धांतातली आपण दृष्टांतातली उपाधी आरसा, आरशातलं आणि आरशातल्याला पाहणारा, अशा तीन भूमिका घेतल्या. आणि तीन भूमिकेहून मी वेगळा आहे ही भूमिका आपण लक्षात घेतली. आता सिद्धांतामध्ये प्रतिबिंबी जग, अंतःकरण उपाधी आणि त्याला आधार असलेला अधिष्ठान ब्रह्मचैतन्य याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये सुरुवातीतून करू. आपण झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
सद्गुरुनाथ भगवान की जय. ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन संत रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानयोग वारकरी मंडळ घाटकोपर महाराष्ट्र यांच्या माध्यमामधून आपला सर्वांच्या सहकार्याने चालू असणारा राज्यस्तरीय स्वरूपातला आषाढी वारी निमित्तचा हा 2.5 दिवसाचा वैष्णव मेळावा आणि दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 5 या वेळामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित आत्मशतक याचं चिंतन. किती वेळेचं आता पहा का किती 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 सांगितलं म्हणजे पूर्णत्व प्राप्त होईल पहा. काही भूमिका काही प्रक्रिया समोर येतात. ह्या श्रवण करता करता अवघड काही नाही. अवघड वाटतं पहिल्यांदा ऐकणाऱ्याला काहीच समजणार नाही. दुसऱ्यांदा ऐकल्यावर थोडंसं 30% समजेल, तिसऱ्यांदा 50-60% समजेल, चौथ्यांदा परिपूर्णपणे समजेल. हे अशी गोष्ट आहे. याची आवश्यकता आहे का हाच मुद्दा मी मांडणार आहे. खूप आवश्यकता आहे. सगळे ग्रंथ साधक करताच आहेत, पण जे साधक नाही ती वाचतायत आणि त्यांच्या काही उपयोगाला नाही होतं, त्यांचा बुद्धिभ्रम होतोय. आणि साधकाला मात्र त्या ठिकाणी एकच फक्त चिंतन सोडून दुसरं काहीच नाही. बाबांनी काय फक्त सांगितलं आम्ही चिंतन करतो आणि याचा काय नाव द्यायचं. आम्ही जोपर्यंत प्रवचनाला चिंतन म्हणत नाही, कीर्तनाला चिंतन म्हणत नाही, ग्रंथ वाचनाला चिंतन म्हणत नाही, या सगळ्या गोष्टींना साधनेलाच केवळ चिंतन म्हणतो, तर तो आपला अतिशय चुकीचा समज आहे. संप्रदाय हा अनाधिकारचा आहे, पण तरी सुद्धा संप्रदाय आणि त्याच्या मागचा असणारं जे काही तो शास्त्रमान्य आहे, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती तिन्ही समान महत्वाचे आहे. एखाद्याने शास्त्र प्रचितीला महत्व दिलं, आत्मप्रचिती नाही, तर तिथे फक्त विद्वान आणि पंडितच तयार होतील. आत्मचिंतनावर जास्त एखाद्या शाखेने भर दिला आणि आपलेच फक्त अनुभव सांगायला लागले. आपले अनुभव, शास्त्राचं नाही काय सांगायचं. मला असा अनुभव आला, दुसऱ्याने म्हणायचं मला असा आला, तो म्हणला तसा आला. मतांतर अनुभव सांगताना त्यांनी शास्त्राप्रमाण नाही मांडलं. शास्त्राला धरून अनुभव पाहिजे का आपला अनुभव पाहिजे का. 2 दृष्टांत बाबा सांगायचे रामायणामध्ये. श्रीपाद बाबा चित्रकूट पर्वतावर भरत आला सगळ्या अयोध्या घेऊन प्रभू रामचंद्रांना परत नेण्याकरता. वाद तयार झाला. प्रभू रामचंद्र जायला तयार नाही, भरतही मागे जायला तयार नाही. निर्णय ठरला तर काय करायचं. तिथे वाल्मिक ऋषी होते, त्यांना बोलावण्यात आलं. म्हणजे ऋषीमुनींना कोणाला तरी बोलवा. वाल्मिक ऋषी आले. तिथे ठरलं गेलं की प्रभूंना विचारलं की दुसऱ्या ऋषीने की तुम्ही हे जे वर्तन करताय कशाच्या आधारे करता. तुमच्या ज्या लीला चालल्या तर म्हणजे शास्त्राच्या आधारे चालू. मग रामायणाच्या आधारे मी वर्तन करतो. बरं ठीक आहे. मग शास्त्रचिंतन काळाची गरज या दृष्टीने बाबांनी पहिलाच उद्घोष केलेला आहे. श्रीपाद बाबांनी त्या ऋषीमुनींनी सांगितलं रामायण काढा. भरताच्या मताप्रमाणे चालणार नाही, रामाच्या मताप्रमाणे चालणार नाही. जुनी ऐकलेली माणसे आहेत, बाबांना ऐकलेली. फक्त आठवण करून देतो. त्याच्यात काय बघा, त्यात लिहिलेलं होतं भरत इथपर्यंत येईल, सगळ्या अयोध्येला घेऊन प्रभू रामचंद्रही जायला तयार नाही, भरतही जायला तयार नसेल. आणि मग त्या ठिकाणी एक रामायण काढून त्यात पाहायचं. पहा काय त्याच्यात म्हणले. त्याच्यामध्ये लिहिलं होतं इथे भेट झाली ना, आता त्याला पादुका त्यांच्या द्यायच्या प्रभूंनी आणि त्यांनी नंदीग्रामात स्थापन करून तिथे 14 वर्ष 14 दिवस राहायचं आणि इकडे निघायचं. त्यानुसार निर्णय ठरला. बोलिले वाल्मिक देशीकडनं वरतून दावण नामामणी. सुलोचना जो इंद्रजित आहे रावणाचा मुलगा, त्याही संबंधाने श्रीपाद बाबा दृष्टांत सांगायचे. इंद्रजित मारला गेला लक्ष्मणाकडून. सुलोचना शोक करू लागली. शेषाची मुलगी होती मागच्या अवतारात आणि शेषाचा अवतार लक्ष्मण आहे. लक्ष्मणाला दया आली, जावई मारला गेलाय, जिवंत करण्याचं. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगितलं भावाचं ऐकणार नाही का देव. देव भावाचंच ऐकतो, पण आता त्याच्या पुढचं त्याचं स्वरूप आहे ते तर विसर पडला ना. मग तिथे हनुमंतराय होते, सगळे शांत आहे.
हनुमंतराय काही बोलायला तयार नाही, बाकीच्यात कुचबूच चालू आहे. अरे हनुमंत सगळे एकमेकात बोलतायत चाललेल्या प्रसंगाबद्दल, काय करावं काय नाही. आम्हाला बी असा निर्णय चाललाय, तुझं काय म्हणे, काय बोलत का नाही तू? म्हणले काय बोलायचं, तुमच्याच मनाने करायचंय तुम्हाला तर करा, मी कशाला काय बोल. नाही 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 आमच्या मनाने नाही, तू सांग काय ते. तर म्हणले रामायण काढा, त्याच्यामध्ये जर इंद्रजिताला पुन्हा जिवंत करायचं का नाही लिहिलेलं असेल ना, तुम्ही तर दर वेळेला म्हणता बोलले वाल्मिक तैशीची करणं, हे दोन दृष्टांत ध्यानात ठेवले ना. तर बाबांनी का शास्त्र सांगितलं आणि वेदांत सांगितलं, हे झोपली होती तेव्हा, ही आकारी झोपली होती तेव्हा सांगताना. आणि आज लोकांना म्हणताय की बाबांनी पुढे वेदांत सांगितलं, तुझ्या डोक्यावरून जातो, तुला जमला असता ना बोलायला द्राक्षी आंबाटी याने कोणाला म्हणतो साडला, पण ते तोंडच पुरं नव्हतं द्राक्षांना, तो जाऊ द्या आंबाटे ह्याने ती मंडळी आपल्याकडे अशी म्हणणार. त्याचा आम्ही विचार नाही करत, तुम्ही तसे त्या विचाराकडे जाऊ नये याच्याकरता बोलतोय. ती पेटली तिकडं, आम्हाला त्यांच्याशी घेणे नाही आणि आम्ही त्यांचा विचारही नाही करत आणि आम्हाला त्याचं काही वाटतही नाही. बाकी आपली चाल में मस्त नहीं चलता है, कुत्ते कितने भोगते हैं. लेकिन पण जर असं तुमचा जर गैरसमज झाला, तुम्ही शास्त्रापासून जर दूर गेला, तुमचा कितीही परमार्थ उच्च कोटीचा जरी असला तर तो पंथ आणि संप्रदाय बाद व्हायला जास्त वेळ लागणार नाही. जो शास्त्राला धरून संप्रदाय पंथ असेल तो जगतामध्ये टिकून राहिले. हे शैव गाणपत्य सौर हे शाक्त पाच होत, शैव वैष्णव सौर शाक्त आणि गाणपत्य. तर शिव आणि वैष्णव हे शास्त्रमान्य संप्रदाय आणि त्याच्यातला स्वरूप प्रकाश आणि आनंद चैतन्य या चार परंपरा टिकून राहिल्या आणि बाकीचे 9 सवारी गेली. गणपती बाप्पा मोरया आणि ही मागणी पुरी कर वय महाराजा, गेली सगळे 9 सवारी. आपला तसाच जाऊन द्यायचा का? एक याचे महात्म्याचे एवढे ग्रंथ आहेत, एवढ्या गाथा आहेत आणि तरी आपली पद रटत म्हणतात ते तमासगिरांसारखी पद. कीर्तनांमधून पद म्हणून भाव प्रकट करण्याकरता थोडस म्हणून दाखवत हरकत नाही. मी कोणाचं समर्थन करत नाही आणि कोणाचं खंडनही करत नाही, परंतु त्याच्यामध्ये सगळीच पद आणि महात्म्याला लय खाली आणलं तुम्ही. किती प्रमाण आहे त्याच्यावर, पाहिजे तेवढे गाथा, एक एक गाथा ज्ञानेश्वरी एवढी आणि तुम्ही त्याच्यावर पद रचून तुमची सगळी पदावर चालली आणि ज्याची जास्त अवस्था होईल त्याचं कीर्तन लय भारी कुणीकडे घेऊन चालले हे. आणि तिथं वजाबाकी झालेली जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही आता मध्ये कोळगाव म्हणून होतो, तिथं चिंतन शिबिर केलं. 100 माणसांनी माळाच काढून टाकल्या का? पुढचं विनियोग सांगणारी असे महात्मी नाही, तीच गती होईल आपली. कारण आता पण तो आनंद वृत्तीरूपाने आनंद घेण्याची जी चटक लागली ना, जरी ब्रह्मानंद असला तरी ना वृत्तीरूपाने आनंद घेण्याची चटक लागली ना, ती पुढे मिळत नाही. आणि म्हणतात पहिला लय आनंद व्हायचा आणि आता काय झालं, अरे सुख घडोघडी वाढू लागेल का कमी होईल? तुम्हाला सोय सापडली नाही, सापडेल या चिंतनामधून अखंड सदा. पण हे जर ऐकलं तर जड जाते. आमचा अनुभव, मला स्वतःला पहिले बैठकीत काही कळलं नाही, पण आम्ही मतवादी नाही, परमार्थ करणारे. आपल्याही संप्रदायात मतवादी नाही, आम्ही मतवादी नाही. आमचं मत सोडलं म्हणलं कळलं, बघू 2दा ऐकून बघू, 3ऱ्यांदा ऐकू, 3ऱ्यांदा ऐकल्यानंतर 4थ्यांदा. आता सांगू का, ते सोडून दुसरं ऐकायची इच्छाच नाही राहील. ते सांगतात ना बघ कसं काय नियोजन केलं असं, तर ह्याचा अर्थ हाच आहे. कधी कधी आम्हाला वाटतं की मी वारीला गेलो ना तर माझं नुकसान होते, दुसऱ्या काही दृष्टीनं फायदा होतोय तो भाग नाही, पण श्रवणाच्या दृष्टीने माझं स्वतःचं खूप नुकसान होते. एवढं जर अशा अप्रोक्ष ज्ञानी अशा प्रकारच्या महात्म्याच्या पायाजवळ जर बसलो ना तर मला माझ्या लाभाचं वर्णन होणार नाही. पण तरी सुद्धा जाणे करणे जायलाच पाहिजे. ठीक आहे, बाकीचं किती ग्रहण करायचं आता तसं ते दुर्मिळच आहे ना. बालवाड्या घरोघर आहे, तो गावोगाव आहे, गल्ली गल्लीत आहेत बालवाड्या. MA पदवी करणारे कॉलेज जास्त नाही, PhD करणार तर दुर्मिळच. कशी प्रगती व्हायची आपली, तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला आश्वासित करतो की 4थ्यांदा ऐकल्यानंतर जर विषय नाही समजला ना, मग शंका विचारायला या आमच्याकडं, मग बघू आपण. पहिल्यांदा आल्यावर समजणार नाही हे आम्हालाही मान्य आहे. आणि नित्य आहे ना, आता तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर भरपूर आहे भांडवल तुमच्या याच्यामध्ये, ग्रंथाच्या आधारे सांगणारे
काय ते ब्रह्मानंद स्वामी रिपिटेशन करतात, तुम्हाला युट्यूबवर हे सगळं त्यांच्या मुखातून आहे का? त्याच्यापेक्षा अजून कोण सोपं सांगणार आहे? ह्या वागण्यापेक्षा अजून कोण सांगणार आहे सोपं? आज कुठेतरी 2-3 पारिभाषिक शब्द वापरले तर ते नाईलाज होतं म्हणून वापरले, नाही तर कोणता शास्त्रीय शब्द न वापरता चांगदेव 65 अमृतानुभव किंवा याचा आत्मबोध आदी ग्रंथांवरती प्रवचन चालतंय. विचार करा. तुमच्या चहाच हे चाललेले म्हणून मी थोडंसं बोलतोय, बाकीचं काही नाही. तर हे अतिशय आपल्याला गरजेची गोष्ट आहे साधकाच्या दृष्टीने. हे चिंतन खूप बुद्धीचा निश्चय करण्याकरता, आणि त्याला एक रीत सांगतो तुम्हाला. ज्यांना इच्छा असेल त्यांनी, शेवटी मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे, पण सगळेच मतदान करत नाही आणि त्याला फोर्स बी करता येत नाही कराच म्हणून, असा कायदा आहे. त्याला मत स्वातंत्र्य दिलेले आहे. पहिल्यांदा समजत नाही. विचार चंद्रोदय छोटासा ग्रंथ आहे, लक्ष द्या. मी तुम्हाला इंटिमेशन देतोय हे सोपं जाण्याकरता. विचार चंद्रोदय आणि सटीक पंचीकरण दोन्ही अतिशय छोटे ग्रंथ आहे. सटीक पंचीकरण मध्ये छोटे छोटे दृष्टांत आहे आणि विचार चंद्रोदय मध्ये प्रक्रिया आहे. 4-5 वेळेला वाचलं, कोणाच्या माध्यमातून समजून घेतलं तर ते तेवढं समजलं ना. खूप दोन्ही छोटे ग्रंथ, खूप छोटे ग्रंथ, पण महान आहेत, खूप मोठे, छोटे नाही. तर मग तुम्हाला हे चाललेलं कळेल. आणि ह्या क्रमाने गेल्यानंतर चांगदेव 65 अमृतानुभव, मग विचार सागर मध्ये तुम्ही जाल आणि तुमच्या बुद्धीने कोणाकडून निंद समजून घेता, तुमच्या बुद्धीने तुम्ही ही विचार सागर समजून घेऊ शकता. अगोदर मला काही कळत नव्हतं. ब्रह्मानंद स्वामी आपले लोक याचेच करत म्हणून संन्यासी किती रिपिटेशन. 4थ्या तरंगात प्रवेश केलाय. 4थ्या तरंगात प्रवेश करताना, सुरुवात करताना पहिल्या 3 तरंगाचा धांडोळा घेतला जातो, तर मग 4थ्या तरंगाच्या विषयाला सुरुवात केली जाते. काय किती म्हणजे किती गळी उतरवण्याची पराकाष्ठा आहे. ऐशी कळवण्याची जाती याला म्हणतात. हे तुम्हाला समजून आहे ते नाही समजून, आम्हाला काय, आमचा टाइम झाला, काय आहे आमचा आर पाकिट, आम्ही निघालो. अशा पद्धतीचा संप्रदाय आपला नाही. तर बाकी कोणतंही हे मांडता अशा प्रकारचं श्रवणाची गोडी लागू द्या, जी तुम्हाला आपल्याला अखंडतेकडे घेऊन जाणारी प्रक्रिया. विवेक निर्माण होईल. विवेक हीच अवस्था अखंड आहे, अन्य नाही. भाव ही अखंड अवस्था नाही. व्यवहारातही भाव बदलत आहे, परमार्थातही बदलत आहे. प्रबोध होऊन मी माळा नाही राहिला काहींच्या गळ्यामध्ये, प्रबोध होऊन मी माळा नाही राहिला. बघा भाऊ, हे पाहिलेलं सांगतोय, चुकीचं नाही, अवास्तव सांगत नाही. पण जर हे सगळं व्यवस्थित येत असते समजून घेतलं, मग तुम्हाला जर कोणी परावृत्त करायला जर आला, तुम्हाला मी देशाचा पंतप्रधान बनवतो, ही माळ काढा. अरे चक्रवर्ती सम्राट काय त्रिभुवनाचा सम्राट बनवलं तरी आम्ही ह्या मार्गापासून, मग किती हे शब्द लागू पडतात, जाऊ अथवा राहू. एवढ्याशा तेवढ्याशा अभिनिवेशावरून, संप्रदायाच्या याच्या त्याच्यावरून नाही. तोही अभिनिवेश सांभाळायला सांगितलाय, तो धरूनच करतोय ना आम्ही. ते सोडून एखादा पंत संप्रदाय नाही पकडला आणि मग तुम्हाला ते तिकडे घेऊन चाललोय. सद्गुरु कार्याला अनुसरून येते. तेव्हाच्या काळामध्ये अनुसरलं गेलं नाही, त्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला ते कसं वाटतं. त्यांनी सोप्या भाषेत सांगितलं, त्यांच्या प्रत्येक व्यावहारिक दृष्टिकोनातून समोर आलेल्या यातून चिंतन सांगितलं, म्हणून तुम्हाला ते वेदांत वाटला नाही. बघू वेळ मिळाला तर त्याच्यावरती शोधून काढेल मी. श्रुती अभंग प्रमाण श्रुती शोधून काढ, काय एवढं विशेष आहे. दशोपनी शब्दामधून त्यांच्या प्रत्येक वाक्याला श्रुती मी लिहून तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे त्यांनी वेदांत सांगितला का नाही, सांगितलं नाही असं म्हणायला धाडस होणार नाही. चांगला विचार केला तर असं सगळेच म्हणतात, पण त्याचा अर्थच माहित नाही. सांगणार चांगला विचार केला तर याचा अर्थ काय. चांगला विचार म्हणजे कोणता चांगला, परमार्थात त्याचे सगळेच विचार चांगले. मग चांगला विचार केला तर याचा अर्थ काय. विवेक. चांगला विचार तर केला याचा अर्थ काय, विवेक. आणि तोच तर आमच्यात तयार होईल. असो, जास्त बोललो, थोडासा चहा पाणी चालू होता म्हणून. तर असो, आपले प्रवचनाची जी नियोजित वेळेमध्ये प्रवचन त्या ठिकाणी संपन्न झालं. मी बाबांना धन्यवाद देतो. उद्याही 2 तास आहेत. आपण आपली प्रगती अतिशय वर्णन करण्याजोगी आहे. समजत कितपत असेल आपण, मी प्रार्थना करेल पांडुरंग परमात्म्याला, बाबांना, की आमच्या सर्वांच्या, तुमच्या सगळं माझे आहे, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडून
आम्हाला ही गोष्ट सोपी जाऊची. महात्म्याला आपण सगळे प्रार्थना करू. याच्याकरता रडावं माणसं आहे. इथे अवस्था व्हावी मला कळत का नाही. ज्ञानेश्वरी हृदयाला धरून तुमचे आई बाबा सांगत असतात नाही कळत ना हृदयाला ज्ञानेश्वरी कळून रडावं रडून माऊली मला काय कळत नाही. इथे नाही अवस्था होता आमच्या. एखादी विशिष्ट चाल विशिष्ट व्यक्तीला पाहिणं विशिष्ट वातावरणात तशी अवस्था संतांना प्राथमिक स्टेपवर ठीक आहे. पण निर्गुण प्रेम ज्याला म्हणतात एकनाथी भागवतात वर्णन केला साधू संत आकाशाकडे पाहून रडत होते. कोणता विषय नाही होती याला म्हणतात निर्गुण प्रेम. आमचा प्रेमासमोर आनंदाची गोष्ट आहे. इतरांच्या दृष्टीने आम्ही भाग्यवान आहोत आम्ही दैवाचे पण थोडी प्रगती करूया त्याला सहस्थिती म्हणतात. सहस्थितीमध्ये अवस्था किती जवळ आहे. महात्म्याला नुसतं आठवलं ना एवढंच तरी आपण तयार होईल लगेच सुरू होईल. याला सहज म्हणतात. आम्हाला तर कोणती चाल लागते एखादी त्या देवाची आणि मगच होती. जरा विचार करा आपला आपणच. एका विशिष्ट व्यक्तीला पाहिल्यानंतर विशिष्ट संबंधित व्यक्तीला पाहिल्यावरच आमची अवस्था निर्गुण प्रेमा नाही अजून सहस्थितीवर आला नाही. सहस्थितीमध्ये ती अवस्था काय लगेच याला सहज म्हणतात. असो या ठिकाणी त्यांना बाबांना धन्यवाद देऊ. आता या ठिकाणी चहा कोणी घ्यायचं राहिलं असे चालू आहे. त्यांनी चहा घ्या बाहेर जाऊन या. एक 10 मिनिटामध्ये आपण हरिपाठाला सुरुवात करू. सुंदर असता हरिपाठाचा आनंद आहे. ही त्या भूमिका आहे त्या संतांनी एवढ्या करतात निवडल्या. याच्यातला आनंद नाही घेता आला हरिपाठातून मिळवा याच्यातून नाही घेता आला काकड आरतीमधून मिळवा. सगळ्या माध्यमाचा आनंद हा एकच आहे. जसं एक दोन प्रकार न तुम्ही आपण नुसती साखरच खातो का साखरेची पकवान करून खातो. तिथं कसं वेगवेगळं लागत नुसती साखर तर कोणीच खात नाही. आणि मस्त चिंतनातच लय आनंद आहे. चिंतनच करून घे नुसतं साखर खाण्यासारखे. जरा आता साखरेची पकवान खायला शिकाली सगळी साखरेची पकवान नाही चांदेवसाठी अमृतानुभव जे काही जे असेल ते अजून ब्रह्मसूत्र पाहिले नाही. कित्येक वर्ष माझ्याकडे 2 भाग त्याचे पडून आहेत. पण आत्मविश्वासाने सांगतो अशी श्रवण केल्यानंतर जर समोर कोणी आणलं आणि त्याच्यातला काही भाग जर विचारला आम्हाला समजून सांगा तर बाबांच्या कृपेने निश्चितपणे या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने निश्चित थोडं त्या पद्धतीनं 80% पण